नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 23 नोव्हेंबर 2024 वार शनिवार। तर या दिवशी आलेले आहे कालभैरव जयंती। तर कालाष्टमी आणि कालभैरव जयंती एकाच दिवशी। तर कालभैरव हे भगवान शिवांचंच एक रूप आहे आणि ते अतिशय कठोर देवता आहे। जे लोक वाईट कर्म करतात त्याचा ते हिशोब ठेवत असतात आणि वेळोवेळी कठोरातील कठोर शिक्षा देखील देतात। आणि जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावर कालभैरव यांची कृपादृष्टी ही कायम राहते आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर असेल तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणीही आपलं वाईट करू शकत नाही। तर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टींचे पालन करायचे आहेत। काही चुका देखील आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत। तर कोणत्या गोष्टींचे पालन करायचे आहे, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, अशा काही शुभतिथी असतात की या दिवशी आपण काही नियम आणि काही गोष्टींचे पालन हे अवश्य करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी संकट येऊ नये। त्यासाठी आपल्याला या गोष्टींचे पालन हे करणे खूप गरजेचं आहे। तर बघा, बराच वेळा घरामध्ये आपल्या नकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद भांडणे ही सारखी होत असतात। तर हे आपण घरामध्ये काही वाईट कृत्य, काही गोष्टी आपण वाईट करतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि त्यामुळे आपण केलेले सेवा उपाय त्याचे फळ आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणे वादविवाद हे होत असतात। तर बघा, कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरवांच्या मंदिरामध्ये नारळ, खडीसाखर आपल्याला याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। त्यासोबतच जिलेबी, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांदा आणि लिंबाची फोड, तर हे देखील आपल्याला त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे। तर हे कालभैरवांचं अतिशय प्रिय हा नैवेद्य आहे आणि त्यामुळे याचा नैवेद्य आपल्याला या दिवशी अर्पण करायचा आहे त्यांना। त्यासोबतच कालभैरवांचं वाहन हे काळं कुत्रं आहे आणि त्यामुळे उद्या ते दिसलं तर त्याला तुम्हाला ताजी पोळी खाऊ घालायची आहे। आणि काळं कुत्रं नाही दिसलं पण जो दिसेल त्या कुत्र्याला देखील तुम्ही ताजी पोळी खाऊ घालू शकता। त्यासोबतच कालभैरव अष्टकमचं देखील आपल्याला या दिवशी अवश्य पठण करायचं आहे। तर खूप प्रभावी सेवा आहे। रोज जर तुमच्या घरामध्ये कालभैरव अष्टकमचं पठण होत असेल तर तुमच्या घरामध्ये कोणतीच पिशाची बाधा, करणी बाधा त्याचा तुमच्या घरावर कधीही परिणाम होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला रोज जमेल तर रोज देखील तुम्ही कालभैरव अष्टकमचं एक वेळा का होईना पठण करा। आणि तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही उद्याचा दिवस हा सोडू नका, तर उद्या नक्कीच तुम्ही कालभैरव अष्टकमचं 11 वेळा पठण करा। अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे। तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता। त्यानंतर उद्या आपण काय करायचं आहे तर बघा, काही उपाय, काही सेवा देखील करणं शक्य नसेल तरीही काही गोष्टींचे आपल्याला उद्या पालन करायचे आहे। कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहे तर बघा, कालभैरव किंवा महादेवांचं मंदिरामध्ये आपल्याला एक तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तुमच्या घरातील देवघरासमोर देखील तुम्ही लावू शकता। त्यासोबतच बेलपान आपल्याला अर्पण करायचं आहे। त्यानंतर कालभैरवांचं वाहन हे काळं कुत्रं आहे आणि त्याला आपल्याला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। सोबतच जिलेबी देखील आपल्याला खाऊ घालायची आहे। त्यानंतर उद्या आपल्याला खोटं बोलायचं नाही, कोणाही सोबत खोटं बोलायचं नाही, कोणालाही त्रास द्यायचं नाही। त्यासोबतच कोणाला फसवायचं नाही, कोणाचा अनादर करू नये, मोठ्यांचा अपमान करू नये। तसेच उद्या तुमच्या दारामध्ये कोणताही प्राणी आला तर त्याला हुसकून लावू नका, त्याचा अपमान करू नका, काहीतरी त्याला खाऊ घालायचं आहे। त्यासोबतच उद्याच्या दिवशी आपल्याला मांसाहार टाळायचा आहे। तर अशा शुभ दिवशी मांसाहार आपल्याला टाळायचा आहे। खूप महत्त्वाचा असतो हा दिवस आणि त्यामुळेच या काही गोष्टींचे आपल्याला या दिवशी पालन करणे खूप गरजेचं आहे। आणि या गोष्टींचे या नियमांचे आपण जर पालन केले नाही तर त्याचे दोष देखील आपल्याला लागले जातात आणि त्यामुळे या गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचं असतं। तर अवश्य उद्या कालभैरव जयंतीला तुम्ही या काही नियमांचे, काही गोष्टींचे पालन हे अवश्य करा। आणि यासोबतच तुमच्या घरी कोणी आलं तर त्याला न खाता पिता तुम्ही पाठवू नका किंवा त्याचा अपमान करू नका किंवा कोणाशीही खोटं बोलू नका, कोणाचाही अनादर करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।